एवढे वैभव अनुभवले, ज्या जनतेच्या जीवावरती आपण एवढे राजकारण केले, त्यांच्या सुखदुःखात कुठं सहभागी व्हावं म्हणून कोणी स्वतःच्या खिशातून किंवा स्वतःच्या पैशातून चारा छावणी किंवा दुष्काळीग्रस्त भागातील लोकांना मदत करताना दिसत नाहीत। त्या उलट या दुष्काळी भागातील चारा छावणीच्या माध्यमातून आणि आलेल्या मदतीतनं पैसा कसा काढता येईल, त्यातनं कसा पैसा मारता येईल आणि आपले कसे भरता येईल त्याच्यासाठीच प्रयत्न केले। पण या उलट जर तुम्ही नीट बघितलं असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय राजसाहेब ठाकरे यांनी आपल्या स्वतःच्या खिशातून पैसे घालून इथे जत भागामध्ये चारा छावणी दिली आणि त्याचबरोबर मिरज पूर्व भाग असेल, मिरज मतदारसंघातील काही भाग असेल, आटपाडीमध्ये असेल, तर जिथं जिथं दुष्काळी भागांमुळे लोक हैराण होती तिथं त्यांनी आपल्या खर्चाने स्वखर्चाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या दुष्काळी भागातील लोकांना मदत केलेली दिसते। मिरज MIDC सारख्या जो जुना औद्योगिक वसाहत आहे, इथल्या उद्योजकांना प्रोत्साहन देण्याऐवजी या लोकांना त्रास देण्याचं, या MIDC ला कोणत्याही प्रकारचे सुख सुविधा न देण्याचं पाप या पुढाऱ्यांनी केलेलं आहे आणि त्यामुळे या सगळ्या जाचाला कंटाळून ही लोक आज या MIDCतनं अन्य ठिकाणी स्थलांतर होण्याच्या मार्गावर आहे। हे सगळं कशामुळं तर फक्त जो पैसा शासनाचा रस्ते करण्यासाठी येतो, पाणी करण्यासाठी येतो, शहरातल्या ज्या विविध सुखसोयी आहेत, ज्या बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर आपण म्हणतो त्याच्यासाठी येतात, ते सगळे पैसे नुसते कागदोपत्री खर्च होताना दिसतात। पण त्या खर्चामधनं इथं कुठल्याही प्रकारचे चांगले दर्जाचे रस्ते न उभा राहताना दिसत नाहीयेत। मुलांना तरुणांना खेळाची मैदानं नाहीयेत। जी मैदान आहेत त्यांची अतिशय वाईट हालत आहे। सगळ्या इथल्या पुढाऱ्यांनी, इथल्या नेत्यांनी इथले सगळे भूखंड गिळंकृत केलेले आहेत आणि त्यामुळं या शहर अक्षरशः मृत अवस्थेत गेलेला आहे। कुठल्याही शहराची प्रगती, कुठल्याही शहराची उन्नती ही त्या शहराच्या असणाऱ्या रोजगारावर, त्या शहरातल्या लोकांच्या विकासावर अवलंबून असते। आज MIDC जर इथून गेली तर इथनं त्यामुळे निर्माण होणाऱ्या बेकारीचं किंवा त्याच्यावर काही तोडगा नाही आहे। आज मिरज रेल्वे जंक्शन सारखे सुविधा असतानाही त्याचा कुठेही फायदा करून घेतलेला नाही आहे। मिरजेच्या विकासामध्ये मिरजेला वैद्यकीय परंपरा आहे। मिरजेमध्ये मिरासाहेब दर्गा, दंडोबा डोंगर अशा काही ठिकाण आहेत की ज्यांचा आपल्याला येणाऱ्या काळामध्ये पर्यटन म्हणून विकास करता येईल। त्या पर्यटनाच्या माध्यमातून आपल्याला या शहराचं, त्या भागातील तरुणांना रोजगार प्राप्त करून देता येईल। आज येथील महिलांच्या सुरक्षेची आणि एकूणच नागरिकांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। कारण एवढंच की जो पोलीस स्टाफ किंवा जी पोलीस यंत्रणा या शहराच्या लोकसंख्येला लागते ती न दिल्यामुळं आज पोलिसांवर या माध्यमातून खूप मोठा प्रचंड ताण येतो आहे। कारण 1975-80 सालाच्या लोकसंख्येनुसार जो स्टाफ शहराला दिलाय त्या स्टाफवर आज हे पोलीस काम करतायत। त्याच्यामुळं आज त्यांच्या तब्येतीच्या, त्यांच्या आरोग्याच्या प्रश्न निर्माण झाले आणि त्यांच्यावर अतिरिक्त ताण येऊन आज आपल्याला जो कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय तो दिसतोय। आज ठिकठिकाणी पोलीस चौक्या उभा राहणं गरजेचं आहे। त्या संदर्भात कुठलाही पक्ष, कुठलाही पुढारी, कुठलाही नेता कुठलीही भूमिका घेताना दिसत नाही। तर येणाऱ्या काळामध्ये जर मिरज मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर आपल्याला ठोस भूमिका उचलावी लागेल आणि म्हणूनच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ही उमेदवारी दिलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये या उमेदवारीच्या माध्यमातून आपण काय करणार आहोत तर सगळ्यात पहिल्यांदा मिरज हे वैद्यकीय क्षेत्र असल्यामुळं, तिथं वैद्यकीय परंपरा असल्यामुळे जर येथील लोकांच्या हाताला काम मिळायचं असेल, इथल्या महिलांना काम मिळायचं असेल, इथल्या चतुर्श्रेणी काम करणाऱ्या लोकांच्या हाताला जर काम मिळायचं असेल तर याला मिरज ही वैद्यकीय पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित झालं पाहिजे की जेणेकरून केंद्र शासनाचे या अनुषंगाने काही फंड येतील आणि या शहराचा विकास होईल आणि त्या माध्यमातून काही रोजगार निर्माण होईल। त्याचबरोबर मिरजेला जे रेल्वे जंक्शन आहे त्याचं जर रेल्वे डिव्हिजन म्हणून विभागीय कार्यालय झालं तर कारण इथून अनेक